त्याबद्दल काय सांगाल? सहाय्यक पोलीस निरीक्षक ढोकी विलास हजारे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षका मान्य श्री रितू भोकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या आदेशाखाली आम्ही जिल्ह्यामध्ये मालाविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी वारंवार नाकाबंदी कोम्बिंग ऑपरेशन्स करत असतो। त्यामध्ये शनिवारच्या रात्री 1 ते 4 मध्ये पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जे कोम्बिंग ऑपरेशन राबवलं जात होतं, या ऑपरेशन दरम्यान आमचे पोलीस ढोकी पोलीस नाकाबंदी ढोकी चौकामध्ये करत असताना मला स्वतःला गुप्त बातमीदाराकडून माहिती भेटली की एक पांढऱ्या रंगाची गाडी ढोकी परिसरामध्ये काही मालाविरुद्धच्या मोठा गुन्हा करण्याच्या तयारीमध्ये फिरत आहे। अशा गुप्त बातमीदारावरून मी ते नाकाबंदी पॉईंट्सला गेलो आणि तिकडे आम्ही नाकाबंदी जरा अलर्ट केली आणि तशा प्रकारच्या वाहनावर आम्ही वॉच ठेवून होतो। त्या दरम्यान रात्री 2:15 सुमारास एक पांढरी कार होंडा CRV कंपनीची गाडी, जिच्यामध्ये पूर्ण ब्लॅक काच लावलेले आणि समोर एक महिला आणि ड्रायव्हिंग सीटवर एक व्यक्ती बसलेला आणि पाठीमागे 6 इसम बसलेले, असे ही 8 लोक एका गाडीमध्ये आम्हाला आढळून आले। त्यांनी गाडी पळवण्याचा प्रयत्न केला, मी पण त्यांना रोखण्यात आम्हाला जागीच यश आलं आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना ताब्यात घेतलं असता त्यांच्याकडे दरोड्याच्या तयारीसाठी असलेले सर्व प्रकारचे हत्यारं मिळून आल्याने आम्ही त्याचा जप्ती हे पंचांसमक्ष पंचनामा करून सदर ह्याच्यामध्ये पोलीस फिर्यादी होऊन दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या या 8 इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केलेली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने जेव्हा आम्ही त्या गाडीची झडती घेतली तेव्हा त्या गाडीमध्ये दरवाजाचे लॉक तोडण्यासाठीचे कटावणी, कटर्स, त्याच्यानंतर वेगवेगळे मारतूल पकडी, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कट करण्यासाठी लागणारे साहित्य, मिरची पूड, अशा प्रकारच्या गोष्टी आढळून आल्या आणि त्या सगळ्या गोष्टी बघता एक निश्चित लक्षात आलं की हे दरोडा करण्याच्या तयारीमध्ये आहेत। त्यावेळेस त्यांच्याशी कसून चौकशी करण्यात आली, तरी तेव्हाच एक बातमी त्याच्यामध्ये सुद्धा लक्षात आली की ते कुठेतरी एका ठिकाणी तयारीसाठी गेले होते आणि तिथे ते काम फेल झाल्याने दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या तयारीत ते होते। त्यांना आम्ही पकडलेलं आहे। त्याच्या पुढे जाऊन ह्या जे आरोपी आहेत, या आरोपीमध्ये विशेषतः अशोक शहाजी शिंदे नंबर 1, नंबर 2 सुरेश हिरामन काळे, नंबर 3 विजय शहाजी शिंदे आणि हे 3 जण खामकरवाडी येथील आहेत। तसेच ज्ञानेश्वर दत्ता कोळपे, महादेव बापू दत्ता कोळपे, बबिता अनिल पवार ही एक महिला सुद्धा आहे आणि 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत। अशी ही 8 जणांची टोळीला आपण पकडलेलं आहे आणि यांच्यावरती गुन्हा दाखल करून आज रोजी त्यांना माननीय न्यायालयामध्ये हजर केलं होतं। त्यामध्ये न्यायालयाने सुट्टीच्या न्यायालयाने त्यांना 3 दिवसाचा PCR दिलेला आहे। यांच्यावर इतरत्र पण गुन्हे आहेत आणि यांच्याकडून काही मालाविरुद्धचे गुन्हे ओपन होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारच्या या टोळीला आम्ही काल नाकाबंदी दरम्यान जेरबंद केलेला आहे। नागरिकांना काय आवाहन करतात? नागरिकांना म्हणजे रात्रीच्या वेळी कुठे काही संशयास्पद वाहन दिसल्यास किंवा काही त्यांना माहिती असल्यास त्यांनी त्वरित पोलिसांना संपर्क केला पाहिजे। मालाविरुद्धचे गुन्हे न घडण्यासाठी परिसरामध्ये CCTV लावले पाहिजे। त्याच्यानंतर अनोळखी व्यक्ती किंवा कोणी काही हेरगिरी करत असेल त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि अलर्ट राहिलं पाहिजे, पोलिसांना मदत केली पाहिजे। पोलीस मालाविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी कटिबद्ध आणि तत्पर आहेत।